पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय आणि यासाठी मिशन पुणेची तयारी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। नेमकं एकनाथ शिंदेंचं मिशन पुणे आहे तरी काय पाहूया। शिंदेंच्या शिवसेनेचं मिशन पुणे। शिंदे ठाकरेंना मोठा धक्का देणार। ठाकरेंचे आणि काँग्रेसचे माजी आमदार वाट बदलणार। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणारे नेते देखील भाजपचा पर्याय निवडताय। शिवसेनेच्या फुटीनंतर पुण्यातील अवघे काही नेतेच शिंदेंसोबत गेले। नंतर मात्र कोणताही मोठा राजकीय पक्षप्रवेश पुण्यातून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये झाला नाही। त्यामुळे ज्या पद्धतीने राज्यभरात ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेतील नेते शिंदेंच्या सेनेत घेण्याची रणनीती आखण्यात येते आहे, अगदी त्याच पद्धतीने आगामी काळात पुण्यातील पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मिशन पुणे लॉन्च केलं असल्याचं सांगितलं जात आहे। माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा एक चेहरा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे नक्कीच माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक येतील आणि शिवसेनेशिवाय या ठिकाणी पुणे शहराचा महापौर होणार नाही। आगामी काळात पुण्यातील पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मिशन पुणे लॉन्च केलं असल्याचं सांगितलं जात आहे। या माध्यमातून नाराज असलेले ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते आणि काँग्रेसमधील नेत्यांचा आगामी काळात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घडून आणला जाणार आहे। येत्या काही महिन्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेत पुणे शहरातील 2 माजी आमदार आणि काही नगरसेवक प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातोय। पुणे शहरातले अनेक माजी आमदार असतील, काही वरिष्ठांच्या संपर्कात आहे, काही लवकरात लवकर या शिवसेनेत प्रवेश करतील। त्याचबरोबर काँग्रेसचे असतील, उभाटा गटाचे असतील, त्याचबरोबर मनसेचे काय असतील, असे अनेक जण शिवसेनेमध्ये लवकरात लवकर प्रवेश करतील। चर्चेतील ते 3 माजी आमदार कोण आहे तेही पाहूयात। चंद्रकांत मोकाटे कोथरूडचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार आहे। दुसरे आहेत महादेव बाबर, ते हडपसरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार आहे। तिसरे आहेत रवींद्र धंगेकर, ते कसब्याचे काँग्रेसचे माजी आमदार आहे। यासोबत अनेक माजी नगरसेवक आणि मनसेचे पदाधिकारी देखील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। मी उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहे, पण सध्या तरी त्यांच्या सोबतच आहे, पण उद्या कुठं असेल हे सांगू शकत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया माजी आमदार महादेव बाबर यांनी दिली आहे। आता तरी मी वंदनीय उद्धव साहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे। उद्या परवा उद्याचं कोणी सांगितलं, माणसाचे 24 तासाचा भरोसा नाही, तर उद्याचं काय। पुण्यातच नव्हे तर राज्यभरात सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था बिकट होत चालली आहे। अनेक जुने जाणते शिवसैनिक पक्षाला रामराम ठोकतायत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना मजबूत होताना दिसते आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं पुणे मिशन किती सक्सेसफुल ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।